मित्रांनो, आपण आता या ठिकाणी लाईव्ह दूध मिल्किंग दाखवणार आहोत. तर या म्हशीचं दूध आपण या ठिकाणी लाईव्ह बघणार आहोत, किती दूध देते काय नाही. तर या ठिकाणी आता लाईव्ह मिल्किंग आपण बघत आहोत, किती दूध देते काय नाही. आता इकडं पण दूध चालू आहे आणि या म्हशीचं दूध या ठिकाणी चालू केलं ते आता पांजलेली आहे म्हैस. सडाला दूध संपलं का? दूध काढणं काय बघू, जे आहे ते बघू. किती लिटर दूध दिले काय नाही भैया, धरा मापानं बघू आता किती लिटर दूध देते. दिले डायरेक्ट बघा. आता 1 लिटरचा माप आहे का? हां 1 लिटर. हे 2 लिटर. हे 3 लिटर. चार. हो आता जवळपास म्हणजे 4.5 लिटर दूध चालू आहे. तर आता ही पाष्टी म्हैस आहे का? आता हे मला सांगा, पाष्टी म्हैस आहे. गाभण हो राहून किती दिवस झाले? गाभण 3 महिने झाले.
3 महिने झाले. वेले तेव्हा किती देते? विले तेव्हा 7 लिटर दिलं. 7 लिटर. आता कमी होत जाते. हो. बरं, म्हणजे आता 4.5 लिटर या टाइमला दूध चालू आहे. ही म्हैस वेल्यानंतर 7 लिटर देते. फॅट लावलं तर काय लिटर लागतं याला? फॅट 7चं आहे ते, 9चं आहे SMS. आता नंतर समोर किती किती कमी होत जाते दूध? नाही आता हे कसं आहे, आता पहिले 7 होते, नंतर 6 झालं, नंतर 5, हां, नंतर आता 4.5 झाले. बरं. अजून काही महिन्यानंतर अजून 3.5 लिटर 4 लिटर असं येते. म्हणजे दूध एखादी म्हैस 7 लिटर देत असेल तर ते कंटिन्यू तेवढं दूध देत नाही. नाही नाही थोडं थोडं टप्प्यानुसार कमी होतात. नाही नाही कंटिन्यू देत नाही. मुरा म्हैस तेवढं 6 महिने कंटिन्यू देते. 6 महिन्याच्या बाद नंतर 8 महिन्यापर्यंत थोडं कमी होते. एका वर्षामध्ये संपत्ती सगळं. बरं, त्याच्या दूध व्यवसायामध्ये कुठले म्हशी चांगले वाटतात, जाफर की मुरा? गिर जाफर. गिर जाफर. गिर जाफर 1 नंबरला. म्हणजे हीच आहे ती आपण आता बघले, हां. हीच म्हैस ना? 2 नंबरला मुरा म्हैस. बरं.